जगात मर्यादा राहिली नाही. म्हाताऱ्या माणसाला विचारल्याशिवाय पुढलं काम करीत नव्हती जुन्या काळात. 35 माणसांचे कुटुंब रामकाळात राहत असत. बरोबर. म्हाताऱ्या माणसाला विचारल्याशिवाय काम करायचं नाही. म्हाताऱ्या माणसाला विचारल्याशिवाय लग्न करायचं नाही. दादा तुम्ही सांगणार, बाबा तुम्ही सांगणार, तेच आम्ही करणार. त्याच्या मागला आशीर्वाद असतो बरोबर. वृद्धांचा. बरोबर. त्यामुळं आताचे लग्न टिकती नाही. पटलं? एकदम बरोबर. नमस्कार मित्रांनो, आज आगळं वेगळं व्यक्तिमत्व श्री पांडुरंग तांबे यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्याशी मारलेल्या गप्पा आपण ऐकूया. नमस्कार. आपलं नाव सांगा. श्री पांडुरंग भीमाजी तांबे, पेंटर, तांबे आर्ट, गोंदी. सर तुम्ही आता हे जे काम आहे आता घरोघरी तुम्ही फिरताय, कधीपासून करताय? हे आपले पहिलीपासूनच मी चित्रकलेचं आवड होती. हां. तेव्हा ते आपलं झिरोतून जीवन जगलो. हो ना. त्याच्यातून लोकांच्याकडे कामाला गेलो, पेंटिंग काम केलं. आपलं हाऊस हाकायला 50 रुपयाचा ब्रश, 50 रुपयाचा कलर. तेव्हापासून माझी उपजीविका चालू आहे. परंतु डिजिटल झाल्यामुळं व्यवसायात थोडीशी भरगच्छ नाही. पोटापुरतं भेटत आहे थोडंफार, परंतु आपलं दिवाळ्यानं आपली ते हे आपलं मुलाखत घेतली, त्याच्यातून बक्षीस दिलं. कालिका मातेचं आणि शंकराचं चित्र असं हुबेहूब काढलं. त्याला लय मोठा आनंद झाला. त्याच्यातून उपजीविका त्याच्यावर चालवतोय मी. अख्ख्या तालुक्यात फिरवतो. सिन्नर तालुका, गोंदे गाव. वा वा वा. म्हणजे आज काय वय असेल आपलं? आपलं वय 65. 65च्या वयामध्ये सायकल चालवून गावोगावी तुम्ही म्हणजे मूर्तींना पेंटिंग करताना, आता गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर बरेच जण पेंट करून घेतात मूर्ती करतात, पण काही ते बळच म्हणलं तर धंदा होत नाही. काही घरी न्यायला येतात, मारुती कारमध्ये आणतात, परत घरी सोडतात. ज्यांना गरज आहे तोच मावाला व्यवसाय, आपला व्यवहार चांगला होतो. बरोबर. पण बाकीच्या मोडीच्या भावात होतो. बरोबर. कारण कसं समाज हल्ली गर्विष्ठ झालेला आहे. कलेला किंमत नाही. कलेला किंमत कुठं राहती? जो कलाकार आहे कलेचीच जाण करतो तिकडे किंमत असते. तसं तर कोणत्याही कलेची किंमतच होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. अमूल्य किंमत, अमूल्य किंमत आहे. आणि तुम्ही कला जपली याला खरा नमस्कार आहे. धुवावारीला येते आणि किंमत करतात माणसांची. नाही सामनीवाली. नाही बरोबर आहे. ते तर चुकीचं आहे. ते नको आहे. कारण तुम्ही कलेची साधना केली आणि पैसा हा त्यांचा परमेश्वर. मी पैशाला मानित नाही. एकंदरीत मावली चित्रकलेची आवड आहे. जसा शीन तसा शीन. विष्णूचं चित्र काढलं तर तसाच समुद्र, तसंच नाक, तसं ती म्हणजे त्याच्यात काय फेरफार अजिबात नाही. सारखंच म्हणजे तसा शीन होणार. हो ना. काही फरकच नाही. मग समजा तुम्ही जे फोटोवरून चित्र पण काढता का? कॅलेंडरवरून. हो ना. कॅलेंडर असो, तुमचं आपलं फोटो असो, विठोबा रखमाई असो, किंवा शंकराचं किती अवघड चित्र असो, रामाचं असो, सगळे वानर, सगळे किती अवघड असो, मी ते चित्र काढणार. पण टाइम लागतो, वेळ लागतो. वेळ तर लागणारच कोणत्याही फिनिशिंग करायला टाइम लागतो ना. बरोबर बरोबर. कच्चं चित्र ताबडतोब निघत, आराखडा. हो. पण ते कलर मारायला, मिक्सिंग करून त्याची मेमरी लय चालवायला लागते. एका वेळी मी थक्क होतो. कोणता कलर वापरायचा ती मेमरी चालवायला लागते. समोरचा माणूस बोलता कामा नाही माग. इतकं काम एकाग्र चित्ताने चालायला लागत. अरे वा. जसे तपाला एकाग्र चित्त पाहिजे, तसं कंच्या बी कामाला एकाग्र चित्त पाहिजे. नाही तर ते काम होऊ शकत नाही. त्याच्यात ही सरस्वतीची देणगी. तुम्ही आम्ही काय संपत्तीचे लोक, पण ती सरस्वतीची तिची इच्छा आहे यांना देवादिकाचे कामं करावा. सोनारी, कोणांब, दातली, खोपडी या मंदिरात भरपूर चित्र काढलेले. पिंपळा, निपाणी, टिंबुरवाडी असे देवादिकाचे चित्र जास्त काढतो. हो ना. हो. प्रत्येकाचं सप्रेमिट असतं आणि त्याच्यातून या डिजिटलला मार दिलेला आहे. त्याच्यामुळं कलाकाराला व्हॅल्यू नाही.
याच्यासाठी सरकारनं काहीतरी मानधन द्यावा, याचा विचार सगळ्या पेंटर लोकांनी करायला पाहिजे. मी एकटा काय करणार. बरोबर. असं शिवाजी महाराजांच्या काळात कलाकाराला किंमत होती, मानधन शिवाजी महाराज देत होते. बरोबर. आता ते राज्य राहिलं नाही, नाही का. अरे बापरे. असुरे रमनते माम, असुर स्वतःच्या मनात स्वतःच्या याच्यात रममान होऊन मरतात, ते असुर. हा अधिक सूर, ते ज्यांना सूर नाही ते असुर, नाही का. बरोबर. कलेला किंमत कधी होती? राम काळात, शिवाजी महाराजांच्या काळात कलेला फार बहर येईल होता. कवी असो, तुमचा पेंटिंग काम करणारा असो, शिल्पकार असो, त्यांना बहुत ज्ञान असतं ना. नक्कीच. त्याची ते शिवाजी महाराज चाहते होते, चाहते होते. गुणाची पारख होती, हिऱ्याची पारख होती. आता हिऱ्याची पारख नाही आहे. आता फक्त पैसा, 2 नंबर, भ्रष्टाचार, याला किंमत आलेली. आणि कलियुग हे असं होणारच. विष्णू पुराणात सांगितलं, जो हरीचं नाव घेईल तोच तरुण जाईल भवसागर. भवसागर म्हणजे हा प्रपंच, तो तारणार आहे. त्याच्यावर विश्वास प्रगाढ आहे आपला. काय वाटतं मला? खूप छान. तुमचा अभ्यास सुद्धा खूप छान आहे. अभ्यास पौराणिक ग्रंथ वाचतो. आपलं ज्यावेळेस फावले वेळेस पुस्तक वाचायचं, आराम करायचा, डोक्यात टेन्शन घ्यायचं नाही. परमेश्वराचं चिंतन केल्यामुळे डोक्याचं टेन्शन जातं आणि खरी सोन्याची परीक्षा परमेश्वर पाहतो आणि त्याच्यात आपण पास व्हायचं राहतो. या मूर्ती लोकात खऱ्याची परीक्षा घेणारे देव असतात, ते कळून येते नाही. या कलियुगात संत कमी. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, त्यांना किती त्रास दिला ब्राह्मणांनी, तरी ते स्थिरच होते. तसं आपण स्थिर राहायचं, पुढं चालायचं. आणि काही लोक कलेला किंमत देते नाही. जगात मर्यादा राहिली नाही. म्हाताऱ्या माणसाला विचारल्याशिवाय पुढलं काम करीत नव्हती जुन्या काळात. 35 माणसांचे कुटुंब राम काळात राहत असत. बरोबर. म्हाताऱ्या माणसाला विचारल्याशिवाय काम करायचं नाही. म्हाताऱ्या माणसाला विचारल्याशिवाय लग्न करायचं नाही. दादा तुम्ही सांगणार, बाबा तुम्ही सांगणार, तेच आम्ही करणार. त्याच्या मागला आशीर्वाद असतो बरोबर. वृद्धांचा. बरोबर. त्यामुळं आताचे लग्न टिकती नाही. पटलं एकदम बरोबर. असं कलेला वाव होती. आणि तो काळ वेद काळ होता, तपो काळ होता. 1000 वर्षाचं आयुष्य होतं, तेव्हा तपात फळ येत होतं. आयुष्य जादा होतं तेव्हा तप करायला त्यांना उत्साह होता ना. उत्साह होता. आणि माणसं निरोगी होती. बरोबर. म्हणजे सत्ययुगाचं येते. पण तुम्ही कला जोपासताना एवढ्या दिवस हे तपस केलेलं आहे. कारण गावोगाव म्हणजे पेंटिंग काम करीत, पेंटर काम करीत असताना जो पेंटर आपल्याला पटलाय, सिन्नरच्या अजंठा पेंटर, हां, ते काम करीत असताना त्याच्या दुकानावर जायचं, 1-2 तास गेले तरी त्यांना, बाबा तुम्हाला काही काम आहे का, काम देणार काय, म्हणजे काम नाही, बसलो तुमची कला पाहत. एकाग्र चित्ताने कसा ब्रश फिरवतात, कसा गड्डम सर कुठले आपलं ते सिन्नरचे, हां, ते पेंटिंग काम कसे वल्ला करतात. हां. त्यांनी तर मला कामच नाही दिलं, हो मला शिकवा. पण मी गपचिप त्यांच्या पैसे कसे अक्षर काढतात, कसं काही टिप कागदाप्रमाणे डोक्यात धरलं. कलेला नाव ठेवायची नाही, राहत नाही. कला ही आजवायची असतात, आत्मसात करायची असतात. मग ते आधुनिक काळातले एकलव्य आहे तुम्ही. हं? मग आधुनिक काळातले एकलव्य आहे. जसं एकलव्य नाही, द्रोणाचार्यांनी शिकवलं नाही. मी एकलव्य नाही. एकलव्य ही भक्ती ही त्याची. पण तुम्ही मावली ही कलेची भक्ती नाही, ही उपजीविकेसाठी मी एकाग्रता, आवड त्याच्यातून निर्माण केली. भक्ती वेगळी, एकलव्य वेगळा.